नमस्कार. सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील 2 कविता ऐकूया. माझ्या अंतरात. रोज लेखणीच कागदाशी बोलते. तो तो मात्र कोरा. असं कसं? काय झालं त्याला? नेहमीच कसा गप्प? तो हसून म्हणतो, मी केव्हाची वाट बघतोय, ताटकळतोय, तळमळतोय. ना तुझ्या पावलांची रुंझुण, ना हलकेच साद. अशी कशी तू अचानक येतेस, डोळे झाकतेस? मला कळतो तुझा स्पर्श. अगं वेडे, तू आहेस म्हणून मी, नाहीतर सारं व्यर्थ. मिटलेल्या पापण्यातच तू छान दिसतेस, कारण मी त्यात असतो आणि माझ्या अंतरात तू कायमच विसावलेली. दुसरी कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे माझंही तसंच आहे. अरे शब्दांनो, काल मी रागावले होते, नव्हता मूड. समजून घ्यायचं. पण नंतर झाले ना बरी. आता आज काय? किती छान गप्पा केल्या, मनातलं बोललो. अरे दोस्ती केली ना, भिडू झालो. ठीक, नाही तर नका बोलू. तुम्हाला ना राग काढून घेण्यात मजा वाटते. माझंही तसंच आहे. आज मला तुमची मदत हवी आहे. एरवी म्हणता, मध्यरात्रीसुद्धा हाक मार, आम्ही हजर. पण कधी त्रास दिला का? हाक तर मारून बघायची. कंठ फुटला का? चला, मग आता सांगा बरं काय करायचं? पाठवणीला घेऊ का चांदोबा चांदोबा दाखवू? एक पाय नाचव रे, तुम्हाला खूप आवडतं. आणि लपाछपीत सुद्धा खूप मज्जा येते. त्यापेक्षा साखळी करून पकडापकडी. ओळखलत ना? अरे तुम्ही आणि मी जोडून छान साखळी केली. इतकी छान की मधले दुवे सुद्धा दिसत नाहीत. अरे दोस्ताना असाच असतो बरं. आंबट गोड, चिंच, बोरं चिमणीच्या दातांनी तोडून भरवायचं एकमेकांना. काय मग, खुश ना? अरे मोठे तुम्ही, उंचीनं आणि खोलीनं अर्थपूर्ण व्हा, बरं का?